डॉक्टर विपिन ईटनकर ने शहर में घरेलू और कमर्शियल गैस सिलेंडर की कमी को लेकर फैल रही अफवाहों पर स्पष्ट किया कि नागपुर में किसी भी प्रकार की गैस की शॉर्टेज नहीं है। आयुक्त ने कहा कि शहर में कोई होटल या हॉस्टल बंद नहीं हुआ है और सभी जगह लोगों को समय पर भोजन मिल रहा है। उन्होंने नागरिकों से अपील की कि गैस सिलेंडर को लेकर घबराने या पैनिक करने की जरूरत नहीं है। विपिन ईटनकर ने यह भी कहा कि यदि भविष्य में स्थिति महामारी जैसी गंभीर होती है तो प्रशासन स्वयं इसकी जानकारी सार्वजनिक करेगा। तब तक अनावश्यक अफवाहें फैलाकर नागपूर शहर की छवि खराब न करे। मी 2 दिवसापासून आपल्याशी मीडिया सोबत दिवसातून 3 ते 4 वेळा बोलत आहे, कारण ते अत्यंत गरजेचं आहे। मी अजून पुन्हा एकदा सांगतो की कसलीच शॉर्टेज फॉर डोमेस्टिक ऍज वेल एज कमर्शियल सिलेंडरची नाही आहे। नागपूरकर अननेसेसरी पॅनिक करत आहेत, कारण ते काल कंप्लेंट आला होता की होर्डिंग होत आहे, ब्लॅकमेल। त्यासाठी मी जवळपास ग्रामीणमध्ये 4-5 टीम आणि सिटीमध्ये आमचे फूड सप्लायचे 4-5 टीम सीपी सरांशी बोलतात, त्यांचं पण आम्ही टीम करतात आणि आम्ही कारवाई सुद्धा केलेली आहे। लोकांचं म्हणणं आहे की सर आम्हाला मेसेज येत नाही। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे गाईडलाईन्स आहे की 25 दिवसामध्ये आपल्याला बुकिंग करावं लागते। आधी लवकर येत आता 25 दिवसामध्ये येत आहे, म्हणजे कुठेच। काल मी हॉटेलवाल्यांना पण बोलवलं होतं, आज सकाळी मी सगळे जे हॉस्टेल्स आहेत, कारण काल एक तक्रार होती की IIM, NLU, आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जिथं विद्यार्थी संख्या मोठी तिथे शॉर्टेज आहे। कसला शॉर्टेज नाही, त्यांच्याकडे 4 ते 5 दिवसाचा साठा उपलब्ध आहे। त्यामुळे माझी विनंती आहे, आणि आता आपण बघत असाल न्यूजवर, तुम्ही पण बघितलं असेल की माननीय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे मंत्री महोदयांनी पण प्रेस घेतली, सीएम सरांनी पण सांगितलेलं आहे, पालकमंत्री महोदयांनी पण सांगितलेलं आहे की कसलीच शॉर्टेज नाहीये। त्यामुळे नागरिकांनी अफवावर भरोसा न करता सगळ्यांकडे, मी काल त्यांना विचारलं की किती हॉटेल बंद झाले, तुम्ही पण सांगा झाले की किती हॉटेल बंद, सगळीकडे कस्टमर चालले, सब रेस्टॉरंट सुरू आहे। पॅनिक करण्याची गरज नाही, आणि येत्या दिवसामध्ये अजून जे वॉर लाईक सिच्युएशन झाली होती त्याच्यामध्ये सुधारणा। आता आपले जहाज येऊ द्यायचं, ते काल मीडियात आपण वाचलेलं आहे, त्यामुळे अजून आपली कंडिशन सुधारेल। त्यामुळे एकच विनंती आहे, प्रशासन तुमच्या सोबत आहे। आम्ही जे होर्डिंग आणि ब्लॅक मार्केटिंग मध्ये इन्व्हॉल्व त्यांना आम्ही ठोकून काढणार। ऑलरेडी आम्ही 2 गुन्हे दाखल केलेले आहे।